पहिलं षटक बॉलर्स सेफला पाहतोय आपण. सेफ खान गोलंदाजी मार्क वरती पॉवर प्लेचं षटक घेऊन 5 षटकांचा सामना आहे. आजच्या दिवसातील दुसरा मॅच. स्ट्राईक वरती गौरव मात्रे, नॉन स्ट्राईक समीर. गोलंदाजी वरती पाहतोय सेफ खानला. पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आपल्या टीमच्या वतीने सरपंच चषक 2026 मध्ये आपण ही स्पर्धा पाहतोय. पहिलाच बॉल फटका चांगला आहे. क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह. चेंडू चालला डीपेक्स कबरला. पहिल्या बॉल वरती आलाय. दमदार चौकार. पहिल्याच बॉल वरती गौरवच्या बॅट मधून चौकार. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू लाईन थोडीशी कमी गेली. पाठीमागे ठेवला चेंडूचा टप्पा आणि तोपर्यंत चेंडू डॉट. पुन्हा एकदा बिगिट करायचं होतं. पुन्हा एकदा डॉट. पहिल्या चेंडूवरती चौकार आला. चौकाराने आगाज केला गौरव मात्रे या फलंदाजाने आणि त्यानंतर लागोपाठचे 2 चेंडू सेफ खानचे तुम्हाला डॉट पाहायला मिळतात. जाणता राजा बदलापूरच्या विरोधात करवई संघ आज खेळत असताना बिगिट करण्याचा प्रयत्न. फिल्डर नाही आहे लॉंग ऑनला. 1 बाउन्स. 4 चौकार. धावसंख्या 8 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. कारण अगदी फिल्डर बॅकफुट पॉइंटला होते. एक डॉट चेंडू येत असताना पहा मिळते तुम्हाला. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. व्हेरी गुड बॉलिंग. सेफ. अत्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती चौकार आला. त्यानंतर 2 डॉट. त्यानंतर चौकार. पुन्हा एकदा डॉट आणि शेवटचा चेंडू डॉट. म्हणजे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावा आहेत धावफलकावरती बिनबाद 8 धावा. आमचे स्कोरर राजेश साळवे स्कोरिंगचं काम करत असताना पहा मिळतात आपल्याला. पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा पाहिल्या. गोलंदाज अक्षयला पाहतोय. ओव्हर नंबर 2 मध्ये पहिल्या षटकात फक्त 8 धावा आल्या. 4 चेंडू डॉट होते. त्याच्यामध्ये 2 चौकार येत असताना पाहिले गौरव मात्रेच्या बॅट मधून.
चला अक्षय गोलंदाजी मार्क वरती आलाय. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप सोडून दिला जातोय. समीरला पाहतोय आपण. ऑन साइडला डीप मिड विकेटला फोल्डर आहे क्षेत्ररक्षक इरफान बेगाने आल्या चेंडूवरती. तोपर्यंत एक धाव घेण्याचा अवधी होता. इकडे धावसंख्या पुढे सरकली आहे. बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू बॉडीला ब्रश होतो. जागेवरच थांबला सिली मिड ऑफला. आणखीन एक डॉट. चांगली गोलंदाजी अक्षय ला पाहतोय आपण करत असताना याच ओव्हर मध्ये. फटका चांगला आहे मात्र फिल्डर उपस्थित आहेत त्या ठिकाणी. अडवण्याचा प्रयत्न सेफचा मात्र चेंडू पाठीमागे आणखी निघून गेला. अंदाज चुकला त्याचा. कदाचित चेंडूला अडवता आलं असं मात्र टायमिंग जुळलं नाहीये. त्यांनी जो मारलेला हवेत सूर आणि चेंडू यांचं अंतर थोडस डिस्टन्स राहिलं त्याच्यामध्ये. त्यामुळेच हा षटकार पाहतोय आपण. गौरवच्या बॅटमधून षटकार पाहिला आपण. पुन्हा एकदा बिगेट करण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय डीपेक्षा कव्हरला फोल्डर नाहीये. 4 अगोदर षटकार त्यानंतर आलेला चौकार. धावसंख्या झपाट्याने वाढत असताना 19 धावा. अक्षयवरती हल्ला चढवला या ओव्हर मध्ये. चांगली बॅटिंग गौरव मात्रे. पहिल्या बॉलवरती चौकाराने आगाज केला आणि आता सुद्धा तेच करतोय. बिग हिट. बॉल हवेत आहे. फिल्डर दूरवरती आहेत. इरफान जबरदस्त झेल टिपलाय. रनिंग कॅच. कार्बन कमाल कॅच टिपलाय आणि पहिला धक्का गौरव मात्रेच्या स्वरूपामध्ये टीम खरवईला लागतोय. 19 या धावसंख्येवरती. चला 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. अखेरकार मोठं यश मिळालं अक्षयला. नवीन बॅटर मैदानावरती दिनेश वाघ 3ऱ्या क्रमांकाचा खेळाडू आहे. बॉलर इरफान. मगाशी छेल टिपला तोच गोलंदाज पाहायला मिळतो इरफान. पहिलाच बॉल बिगिट करतोय. फटका चांगला आहे. बॅटच्या रडारामध्ये आलाय. षटकार 6 धावा.
ज्या जजमेंट चुकलं, झेल टिपण्याची संधी होती, मात्र ती संधी मी म्हणेन गमावली. आता इम्पॉर्टंट झेल होता. एकच धाव. समीरला पाहतोय, सलामीचा बॅटर आहे. मगाशी एक षटकार आला होता, त्यानंतर येथे झेल बराच वेळ हवेत राहिला. पुन्हा एकदा कॉल आहे कॅचचा, मात्र जबरदस्त फिल्डर नाही आहे. 2चा कॉल आलाय आणि 2 धावा ती कंप्लीट करत असताना पाहतोय आपण कबलच्या दिशेला. 2 धावा पूर्ण केल्या जातात. धावसंख्या झाली आहे 28. 28 धावापर्यंत पोहोचला. तिसरं षटक मार्गस्थ असताना 5 षटकांचा सामना आहे या मैदानावरती. धावा होता सातत्याने, कारण आता दुपारचं सत्र आहे. हो, चांगला पॅडल स्वीप केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. एकच धाव मिळेल. तो मात्र ॲक्युरेट येत असताना वाईड बॉल. पंच वाईड चिकून करत असताना फटका चांगला आहे, खूपच लांब, लांबच लांब. लॉंग लेगच्या वरून उडवला गेला षटकार. मगाशी सोडलेला झेल समीरचा आता महागात पडतोय की काय, कारण जेव्हा जेव्हा झेल सोडल्या तेव्हा झेलची किंमत तुम्हाला मोजावी लागली आहे आणि त्यामुळेच आता ते षटकार पाहायला मिळतो आपल्याला. चला, बॉल घ्या नसेल मिळत तर. चला पुन्हा एकदा समीर. हो, चांगला बॉल होता. हलकसा अपील करण्याचा सिलिमिडॉपला फिल्डर आल्यास बॉलला उचललंय, तोपर्यंत माघारी परतले. षटक संपला. तिसरा ओव्हर नंबर 3 कंप्लीट झाल्यात. धावा झाल्यात त्या 36. प्रथम बॅटिंग करत असताना करवई संघाच्या 36 धावा. मागचं षटक थोडंसं मागडं पाहायला मिळालं, कारण त्याच ओव्हरमध्ये 17 धाबा आल्या, 2 षटकार आले. छत्तीस 36. चला, चौथ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा अक्षयचा वापर केला, ज्याने दुसरं षटक फेकलं होतं. 11 धावसंख्येचं. 1 विकेट मिळाली होती आणि त्याच गोलंदाजाचा वापर केला जातोय. आउटसाइड ऑफ स्टंप कव्हर करण्याचा प्रयत्न. योगीराज बुटेरे सर त्या ठिकाणी बाडचा इशारा देत असताना पहिला चेंडू बाट आलाय. अक्षय पुन्हा एकदा
सज्ज होत असताना आताचा बॉल अपील अपील स्ट्रॉंग अपील एजंट टेकन एस्टनच्या मागे केपीला पाहिलंय फलंदाज बाद धक्का लागेल दुसरा खरबईट संघाला. न्यू बॅटर बादल सबारे मैदानात येतोय. हो यावेळेस बॉलर्स ड्राईव्ह बॅक खेळला जातोय. हो बिगिट करण्याचा प्रयत्न आणखीन एक डॉट अक्षयला पाहतोय आपण थोडस कमबॅक करत असताना डॉट बॉल येत होतोय. धाबा झाल्या त्या अद्यापर्यंत 37. आताचा बॉल चांगला होता. हो पुन्हा एकदा आताचा बॉल वाईट आहे. भरपूर बाहेर निघून गेले होते त्यामुळेच वाईटचा इशारा आलाय. फटका येते चांगला केला कॅचचा कॉल रनिंग कॅच टिपायचं होतं. भरपूर चांगले प्रयत्न होते त्यानंतर धाबा आल्यात येते पहा रनिंग साठी निघाले होते खेळाडू मात्र परत पाठीमागे परतले. सिंगल धावा आली आहे. 39 चौथं षटक प्रगतीपथावर. अक्षयने मात्र थोडस कमबॅक केलं या ओव्हरमध्ये. हा याच्यानंतर विनर विनर सामना होणार आहे. एरंजाडने पहिला सामना जिंकला. एरंजाड मोहपाडा. हो फुलटॉस होता चेंडू चालला या ठिकाणी पाहतोय आपण. वाईड बॉल वाईट +4 एकूण धावा 5. 44 धाबा. भरपूर वेगाने चेंडू फेकलाय. किपरला बीट करून पाठीमागे निघून गेला. प्रचंड वेग होता चेंडूचा. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल आता. या चांगली होती आणि येथून डॉट बॉल आलाय शेवटचा. षटक संपलाय. 4 षटकामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना खरवई संघाने बनवल्या धाबा 2 गड्याच्या मोबदल्यात 44 धाबा 44.
गोलंदाज जिहाद. पहिलाच बॉल पाहतोय आपण वाईट दिशेपासून भरकटलाय गोलंदाज. भरपूर बाहेर चेंडू फेकला जातोय. 45 स्कोरबोर्ड पहा मिळते तुम्हाला. फटका चांगला आहे. फिल्डरच्या अब्बाकाच्या बाहेर. टायमिंग प्रॉपर झालाय. षटकार. 6 धावा. 50 कंप्लीट झाली. 51 लागल्यात. स्कोरबोर्ड वरती धाबा 2 गाड्यांच्या मोबदल्यात. खरबईच्या विरोधात दांताराजा बदलापूर. असंघ खेळत असताना बादल सवारेला पाहतोय. बायकर मॅन. वा आणखीन एक फटका चांगला आहे. कॅच. ओहो ते काय घडलंय. षटकार. हाताला जणू काही चटके लागले त्या फटक्याचे आणि बादल सवारेच्या बाट मधून आणखीन एक षटकार पहा मिळतोय. कर्जत मध्ये डे टुर्नामेंट मध्ये बादल सवारेला प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची बाईक मिळाली. एवढा चांगला खेळाडू पाहतोय टीम खरबई संघाचा. झेल टिपण्याची संधी होती स्वीपर कव्हरच्या दिशेला, मात्र हाताला ब्रश होऊन चेंडू पाठीमागे गेला, त्यामुळे 6 धावा मिळाल्या. चला चेंडू नसेल मिळत तर दुसरा घ्या, वेळ नका गडू. पुन्हा एकदा पुढे आल्यात. लिडिंग एज इम्पॉर्टंट विकेट आहे. बादल सबारेला अखेरकार झामध्ये ओढलाय. थोडासा आखूट टप्प्याचा बॉल फेकला. डान्सिंग राऊंड विकेट येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि कीपरने टिपला झेल. एस्टेनच्या मागे एसटी रक्षक कुणाल पेंडकर. नवीन बॅटर आता तुषार आलाय. अद्याप 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हो ऑफ ट्रॅकर. पंच वाईडचे गुण करतात. अपेक्षापेक्षा जास्त उचली मिळाली, त्यामुळेच 58 स्कोर बोर्ड झालाय. हो चांगला बॉल या ठिकाणी पाहतोय आपण. फलंदाज रनआउट. समीर अद्याप मैदानामध्ये खेळतोय, जो सलामीचा बॅटर आहे. 3 फलंदाज बाद झाल्यात. धाबा झाल्यात ते 58. आता उर्वरित चेंडू शिल्लक आहेत ते 2. 2 टू गो.
बिग हिट फटका चांगला स्वतःकडे स्ट्राईक का ठेवली हे सांगत असताना उंचच उंच आणि लांबच लांब षटकार. हो पुन्हा एकदा चांगला बॉल शेवटचा चेंडू या ठिकाणी दाट जात असताना पाहा मिळतोय आणि पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला. पहिल्या इनिंग मध्ये धाबा बनवल्या गेल्यात त्या एकूण 64 बनवल्यात आणि 65 विजयासाठी आवश्यकता 65 धावसंख्येची जाणता बदलापूर या संघाला. आणि जेव्हा सामना सुरू होईल तेव्हा या सामन्याचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा आमचे रोशन सर संते यांचा आवाज तुम्हाला ऐका मिळेल. थँक्यू. थँक्यू सो मच जगदीश पाटील सरांचा आवाज आपण ऐकला. आणि धावा बनवल्या 5 षटकांमध्ये 64 आणि 65 धावांचं टार्गेट या सामन्यामध्ये आहे. प्राश्वी 11 जानतराजा बदलापूर गाव या टीम समोर परेश चौधरी यांचा हा संघ आहे. प्राश्वी 11 चला बॅट्समनना पाठवायचे आहेत. विनंती असेल फिल्डिंग लावून घ्या. गावदेवी खरवई या संघाला विनंती असेल. गावदेवी खरवई या संघ इन ऍक्शन मध्ये आहे. गौरव म्हात्रे जे कॅप्टन आहेत या संघाचे आणि देवीदासजी भगत साहेबांचा हा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. आमच्या समवेत आपण पाहू शकाल व्हॉइस ऑफ नारिवली, व्हॉइस ऑफ कल्याण डोंबिवली समालोचक समितीचे महागुरु जगदीश पाटील सर आहेत आणि आमचे ऑफिशियल गुणलेखक ब्लॅक डायमंड ऑफ बेलवली राजेश साळवी सर. राजेश दादा थोडीशी सनस्क्रीम लावा. बघा योगराज बुटेरे यांच्याकडे सनस्क्रीम आहे, नाहीतर अजून तुम्ही काले व्हाल.
सागर देशमुख आणि जिहाद ही जोडी आहे. 65 धावा बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये. परेश चौधरी पुरस्कृत प्राश्वी 11 जानता राजा बदलापूर गाव आणि आई गावदेवी खरवई या दोन संघांमध्ये हा सामना. यावी सलग चाला हा दुसरा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी, चांगली सुरुवात गावदेवी खरवई या संघाच्या माध्यमातून. गोलंदाज निखिल आहेत या पहिल्या षटकामध्ये. फुलटॉस चेंडू आणि सलग 6 तिसरा चेंडू आला डॉट. 65 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये आणि सलग 3 डॉट बॉल आलेले आहेत. निखिलने सुरुवात चांगली केली आहे या षटकाची. सागर देशमुख यावेळी लाईन पाहावी लागेल. पंचांचा इशारा नो बॉलचा येतोय. या स्क्रीजच्या बाहेर हा चेंडू पडलेला आहे तेच पाहिलं पंचांनी आणि योगराज बुटेरे सरांचा इशारा नो बॉलचा येतोय. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. धावसंख्या आहे 1. या पुढील सामना विनर विनर होणार आहे. ड्राइव्ह करतायत. डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट. थोडीशी फंबल झाले परंतु एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती. जिहाद ऑन स्ट्राइक. मिस टायमिंग. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक. डाऊन दी बॉल. टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज जिहादचा खेळ लागतोय. पहिला धक्का प्राश्वी 11 जानता राजा बदलापूर गाव या संघाला. इरफान येत आहेत नवीन फलंदाज. एक चेंडू शिल्लक. इरफान न्यू बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. स्विच इट. इनफिल्डच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे प्राश्वी 11 जानता राजा बदलापूर या संघाची 8.
बनवायच्या धाव 65. या मॅच मध्ये 24 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 57 धावांची अजूनही गरज आहे. बादल सवार येत आहेत, ज्याने नुकतीच मॅन ऑफ द सिरीजची बाईक पटकावली आहे, तोच बादल येतोय. नवीन गोलंदाज, स्पोर्ट्स सायकल आहे मॅन ऑफ द सिरीज साठी या सरपंच चषकामध्ये. आदरणीय हनुमंत शेठ गोपाल भोपी, कार्यसम्राट सरपंच आणि सरपंच चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. पहिल्या चेंडूवरती बादलचं स्वागत केलेलं आहे. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, षटकार. फुल टॉस, इनफिल्डच्या वरून लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. धावसंख्या आहे 18. सागर देशमुख स्ट्रायकिंगला आहेत. बॅटच्या आतली कडा आहे आणि धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. आला हा डॉट बॉल. धावसंख्या 18 धावा धावफलकावरती. वाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 19 धावा. सुरुवात चांगली झाली आहे या मॅच मध्ये, ती म्हणजेच प्राशवी 11 जांताराजा बदलापूर गाव या टीमची. परेश चौधरी पुरस्कृत हा संघ ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, अर्ली बॅट्सविंग आपण पाहिलाय आणि आलाय हा डॉट बॉल. डॉट बॉल येतोय. स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. यष्ट्यांच्या पाठीमागे गौरव म्हात्रे आहेत, मास्टर माइंड, कॅप्टन. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या
धावसंख्या 19. अंतिम चेंडू शिल्लक. या षटकामध्ये धावा येत आहेत. 65 धावा बनवायच्या आहेत हा सामना जिंकण्यासाठी. आणि यस फिंगर अप. फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन लागतो. अजून एक धक्का. सागर देशमुख बॅक टू द पवेलियन. कार्बन कमाल कॅच पकडली आहे. यश त्यांच्या पाठीमागे. गौरव म्हात्रेने 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 19 धावा. जिंकण्यासाठी 65 बनवायच्या आहेत. 18 चेंडू शिल्लक. 46 ची गरज. अठरा चेंडू शिल्लक आहे. 46 धाव बनवायचे आहेत. न्यू बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. सैफ आणि इरफान ही जोडी आहे. तुषार आहेत गोलंदाजी मार्क वरती. सेकंड स्पेल मध्ये आलेला आहे. ज्या तुषारने पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या होत्या. अपील करतायत आणि स्वतःहून बॅट्समन निघालेला आहे. खेळवृत्ती दाखवलेली आहे बॅट्समनने. फलंदाज झाले बाद. इरफान बॅक टू द पवेलियन. नक्कीच प्रामाणिकपणा दाखवलेला आहे आणि खेळवृत्ती आपण दाखवलेली आहे बॅट्समन इरफानने. स्वतःहून ते निघाले. अर्ली बॅट स्विंग. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 20. 3 बाद 20 ही धावसंख्या आहे. हाफ ट्रॅकर स्विच हिट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची समाप्ती. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल या मॅच मध्ये. जयंता राजा बदलापूर या टीम वरती. फुल टॉस. डान्सिंग डाऊन द विकेट. मिस टायमिंग. डीप मध्ये फिल्डर अप्रतिमा झेल पकडलेला आहे. फलंदाज झाले बाद. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय या मॅच मध्ये. जयंता राजा बदलापूर संघ पूर्णपणे बॅकफुट वरती.
परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. न्यू बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. विलास कॅप्टन आहेत. फुलटॉस चेंडू आहे. ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑनला डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट. चांगली फिल्डिंग. एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या आपण पाहू शकाल 21. 21 धावा. सिंगल डबलने काही फरक पडणार नाहीये या मॅच मध्ये गावदेवी खरवई या संघाला. इथून मात्र प्रत्येक चेंडूवरती प्रहार करावा लागेल. सेफला चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल या मॅच मध्ये. हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न होता आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 22. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 43 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. चला पाणी घेऊन जायचं आहे. पाण्याची मागणी केली आहे. पाणी घेऊन जा आपण. बारा चेंडू आणि 43 धाव बनवायचे आहेत या सामन्यामध्ये. हा सामना जिंकण्यासाठी जांतराच्या बदलापूर या टीमला. दिनेश गोलंदाजी मार्क वरती. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. बघा रिव्ह्यू नाहीये. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू नसणार आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 23-42 ची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. चला विनंती असेल एरंजाड मोहपाडा या टीमच्या कॅप्टनला की आपण टॉस साठी येऊन थांबायचं आहे. या पुढील सामना हा 4 षटकांचा असेल. विनर विनर या दोन टीम मध्ये. सेफ ऑन स्ट्राइक. डान्सिंग डाऊन द विकेट. ड्राईव्ह करतायत. डीप मध्ये फिल्डर आहेत. लॉंग ऑनला एक धाव झाली कंप्लीट. थोडेसे पम्बल झाले क्षेत्ररक्षक आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलेला आहे. मल्टीला चेंडूवरती एकूण धावा 2 आणि धावसंख्या 25 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 40 धावा बनवायच्या आहेत. चेंडू शिल्लक 11 बनवायच्या धावा या मॅच मध्ये 40 प्रहार करावे लागतील. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. डान्सिंग डाऊन द विकेट. ड्राईव्ह करतायत. गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. मिळतील या धावा 2. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 27. 27
38 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 10, बनवायच्या धावा 38. हे 4 चेंडू फार महत्वाचे असतील या षटकामधील. या 4 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके तरी अपेक्षित आहेत, तरच या मॅच मध्ये कमबॅक होईल जानदराजा बदलापूर या टीमचं. क्षेत्ररक्षक आहेत ते फक्त बनतील प्रेक्षक. सीमारेषेच्या बाहेर संघर्षाचा शंखनाद करणारा हा संघर्षमय षटकार. सैफ जोपर्यंत खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवीत असतील. एक धाव झाली पूर्ण. दुसरीचा प्रयत्न, पुन्हा एकदा खराब फिल्डिंग. जिथे एकच धाव होती तिथे मात्र मिळतील या चेंडूवरती एकूण धावा 2 आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 35-35 जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत 8. दोन चेंडू फार महत्वाचे आहे. ड्राईव्ह केलं, डीप मध्ये फिल्डर आहेत. आता मात्र चांगली फिल्डिंग. मिळतील या चेंडूवरती एकूण धावा 2. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 37. 7 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 28 ची गरज. जर या चेंडूवरती मोठा फटका आला तर नक्कीच या मॅच मध्ये वापसी होईल. एकच धाव मिळत्या चेंडूवरती आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 38. जिंकण्यासाठी 27 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक 6, बनवायच्या धावा 27. नवीन गोलंदाज आहेत या अंतिम षटकामध्ये. ऋषी 27 धावा डिफेंड करायच्या आहेत. आई गावदेवी खरवई या संघाला. देवीदासजी भगत साहेबांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. आणि पहिल्या चेंडूवरती वेलकम टू द ग्राउंड हे सांगत असताना सैफने लगावलाय हा षटकार. मी आधीच म्हटलंय जोपर्यंत सैफ असेल खेळपट्टीवरती तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवित आहेत जानतराच्या बदलापूर या टीमच्या. आणि तो षटकार येतोय पहिल्या चेंडूवरती. इक्वेशन समीकरण बदललंय. 5 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. आणि पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस्टायमिंग. डाऊन दी बॉल फिल्डर सुरेख झेल पकडलेला आहे. फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन. सेफ बॅक टू द पवेलियन.
उमेश सोनकर येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. 4 चेंडू 21 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आलाय हा डॉट बॉल. 3 चेंडू 21 ची गरज. धावबाची संधी आहे. विकेटचं बदन. फलंदाज झाले बाद आणि आता मात्र फक्त औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये. आणि तिसऱ्या हटेम मध्ये हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन. 1 चेंडू नक्कीच शिल्लक आहे. चला लवकर या बॅट्समन आणि विनंती असेल एरंजाड मोहपाडा या टीमचे कॅप्टन आपण देखील टॉस साठी या. नेक्स्ट मॅच गावदेवी खरवई आणि एरंजाड मोहपाडा या 2 संघांमध्ये असेल आणि तो सामना 4 षटकांचा. आणि शेवटच्या बॉलवरती विकेट. सामना होते फिनिश आणि सामना जिंकलेला आहे तो म्हणजेच गावदेवी खरवई या संघाने. गावदेवी खरवई संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक जानताराजा बदलापूर संघ. चला दोन्ही कॅप्टन टॉस साठी या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण घोषित करूया आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे समीर आहेत या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच ज्याने 20 धाव बनवले या सामन्यामध्ये. समीर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. आणि दोन्ही कॅप्टन या गावदेवी खरवई आणि या पुढील सामना असेल फ्रेंडशिप 11 एरंजाड मोहपाडा.